किती लोकांना वाटतं देव माझ्यावर प्रसन्न झाला पाहिजे? सर्वांना वाटतं. तर आमच्या जीवनात आम्ही प्रभूच्या सेवेप्रती आवेशी म्हणजे उत्सुक असलं पाहिजे. पुढं वाचा, बायबल काय सांगतं? वो माझा महिमा प्रगट करील. हालेलुया. बायबल सांगतो मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि मी तुमच्या परिवारावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या लेकरांवर माझा महिमा प्रगट करेल. तो महिमा कशा प्रकारे देव प्रगट करेल? पहिली गोष्ट लक्षात असू द्या, देव तुमच्या घरात येणारा पैसा आशीर्वादित करेल. तुमचा पैसा व्यर्थ ठिकाणी जाणार नाही. प्रभू तुमच्या पैशाला अयोग्य ठिकाणी कधीच जाऊ देणार नाही. हालेलुया. देव अयोग्य ठिकाणी जाणारा पैसा तुमच्या जीवनात त्याचे मार्ग देव बांधून टाकेल आणि तुमच्या घरामध्ये पैसा टिकेल. देव तुमच्या पैशाला आशीर्वाद देईल. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी होईल, देव त्याचा महिमा कशा प्रकारे प्रगट करेल? देव तुमच्या लेकरांच्या जीवनावर अटॅक करणारे आजाराचे आत्मे तुमच्या जीवनामध्ये काम करू देणार नाही. आजार तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. अंधकाराचे आत्मे तुमच्या जीवनामध्ये काम करणार नाही. परमेश्वर तुमच्या कुटुंबाभोवती असं कुंपण देईल की सैतान त्या कुंपणाला भेदून तुमच्या जीवनावर अटॅक करू शकणार नाही. देव तुमचं रक्षण करेल. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट परमेश्वर करेल ते म्हणजे जे काम तुम्ही हाती घ्याल त्या कामामध्ये सर्वस्वी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते काम अधुरं राहणार नाही, ते पूर्णतेस जाईल. परमेश्वर तुमच्या सोबत उभा राहील. परमेश्वर तुमच्या त्या कार्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही निर्णय घ्या, प्रभू मी तुझ्या सेवेप्रती आवेशी होईल. जे काही तुझ्याप्रती काम करण्याचं सौभाग्य मला मिळेल, जे काही सेवा करण्याचं सौभाग्य मिळेल ते मी चुकवणार नाही. जर तुम्ही निर्णय घ्याल तर मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पैसे अडकून पडलेले आहे ऑटोमॅटिक त्या लोकांचे फोन तुम्हाला येतील. हालेलुया. देवाची इच्छा तीच आहे की तुम्ही त्याच्यासाठी उभा राहावं. देवाची इच्छा तीच आहे की तुम्ही त्याच्या कार्यासाठी उभं राहावं. देवाची इच्छा तीच आहे की तुम्ही त्याच्या सेवेसाठी उभं राहावं. आणि जर तुम्ही आज निर्णय घ्याल तर मी तुम्हाला सांगतो, देवाचा महिमा तुमच्या जीवनावर प्रगट होईल. देवाचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर प्रगट होईल. आणि या क्षणी तुमची बंधनं तुटतील. तुमचे आर्थिक मार्ग मोकळे होतील. ज्या ठिकाणी सैतानाने तुम्हाला बांधून ठेवलेला आहे त्या ठिकाणची बंधनं तुटतील. जो आजार तुमच्या जीवनात टाकलेला आहे की तुमची आर्थिक हानी व्हावी, तो आजार तुमच्या जीवनातून निघून जाईल आणि प्रभू तुमची आर्थिक स्थिती आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, ज्या पिशवीला होल पडलेला आहे प्रभू ते होल शिवून काढेल. ते होल तसं राहू देणार, ते होल देव तसं ठेवणार नाही. देव त्याला शिवून काढेल. प्रेज द लॉर्ड. मी बऱ्याच वेळा लोकांना सिक्रेट सांगत असतो, मी स्वतः करत असतो. माझ्या हातामध्ये ज्या ज्या वेळेस पैसे येतात, किती पण येऊ द्या, जर कोणी पैसे दिले तर मी ते पैसे घेऊन सरी लगेच माझ्या पैशामध्ये सहभागी करत. आपल्याला माहिती नाही तो व्यक्ती कसा आहे. आपल्याला माहिती नाही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्या अंधकाराचे आत्मे काम करत आहे. आपल्याला माहिती नाही तो व्यक्ती किती कर्जामध्ये आहे, किती कर्जाच्या आत्म्याने त्या व्यक्तीला बांधून ठेवलेलं आहे. आम्ही बऱ्याच वेळा पैसे आले की महिलांचं लगेच पैसे आले की लगेच लपून ठेवा, लगेच पैसे आले की लगेच पैशामध्ये मिक्स करून ठेवा. थोडंसं कंट्रोल करा. पहिलं त्या पैशासाठी प्रार्थना करा, त्याला आशीर्वादित करा, त्याच्यातले शाप काढून टाका आणि मग तुमच्या पैशामध्ये मिक्स करून ठेवा. तुमचा पैसा आशीर्वादित होईल. हालेलुया. मी स्वतः तसं करतो. कोणी मला दान बी दिलं तर मी ते दान घरच्या आपल्या पैशामध्ये लवकर मिक्स करत सगळ्यात पहिले घरी येतो, त्या दानासाठी प्रार्थना करतो. प्रभू याच्यातले सर्व शाप काढून टाक आणि मग तो पैसा मी आपल्या पैशामध्ये ठेवतो. तुम्ही पण तसं करा. जरी तुमच्याकडून वेगळं काढणं होत नाही, नो प्रॉब्लेम, पण ॲटलिस्ट तुमच्याकडे आलेल्या पैशासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. प्रभू हा पैसा तू काय कर, आशीर्वादित कर. हालेलुया.
बऱ्याच वेळा काय होतं माहिती का तुम्हाला, मी सांगतो, अंधकाराच्या आत्मे ट्रान्सफर होत असतात. कशा प्रकारे? जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तो कर्जातून संघर्ष करत आहे आणि त्या व्यक्तीने तुम्हाला पैसे दिले, तुम्ही प्रार्थनाशील व्यक्ती आहात, तर काय होतं, अशुद्ध आत्म्याची शक्ती त्याच्याद्वारे येते आणि मग बऱ्याच वेळा आपण ते पैसे घेतो आणि आपल्या पैशामध्ये मिक्स करून ठेवतो. मग अंधकाराच्या शक्तीच्या डोक्यात असते ते पैसे कुठे घेऊन जायचं हे सैतानाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. मग ते प्लॅन करतं की आता मी काहीतरी करतो म्हणजे हे पैसे, राहिलेले पैसे सगळे निघून जातील. आणि मग अचानक काहीतरी होतं, अचानक आपल्याला कळतं की आता काहीतरी दुःख आपल्याला होत आहे, अचानक आपल्याला कळतं काहीतरी गोष्टी घडत आहे आणि त्या ठिकाणी आपला पैसा जायला चालू होतो. हालेलुया. थांबा, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसा, प्रार्थना करा. सर्व गोष्टी देवाचा निर्णय पुढे ठेवणं म्हणजे काय आहे? सदैव देवाचं स्मरण करणं. हालेलुया.